नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात सध्या एका गंभीर घटनेमुळे चर्चेत आहे. मेलघाट परिसरातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये झालेल्या फूड पॉयझनिंगच्या घटनेत आतापर्यंत 143 विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर प्रशासनात खळबळ उडाली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकने मेघघाटाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे संशय व्यक्त करण्यात येतो. जेवण केल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता आजारी विद्यार्थ्यांची संख्या 140च्या पुढे गेली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत टिटिंबा आदिवासी आश्रमशाळेतील 70, बिजूधावडी आश्रमशाळेतील 40, तर सुसरद आश्रमशाळेतील 3 आणि सावळीखेडा आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी फूड पॉयझनिंगला बळी पडले आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की त्या अर्धवट शिजलेल्या अन्न देण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण मेलघाट परिसरात आणि प्रशासनात खळबळ उडाली. आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आश्रमशाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचनलाही सखोल तपासाखाली घेण्यात आलं आहे. पाहत राहा या प्रकरणात पुढे काय होतं. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.